गुड मॉर्निंग, नमस्कार, आदाब. आणि आज माझा विषय आहे विश्लेषण चांगलं आहे, पण प्रमाणापेक्षा जास्ती विश्लेषणाने अर्धांगवायू झाल्यासारखा होतो. हा आजचा विषय आहे. आणि मी असं का म्हणतोय, कारण की अतिविश्लेषणाने येते निष्क्रियता. जेव्हा तुम्ही खूप जास्त भूतकाळाबद्दल विचार करता, चुकांबद्दल विचार करता. आपण केव्हा करतो आत्मविश्लेषण? जेव्हा आपण अशा फेज मधून जात असतो, या आपण काहीतरी असं काम केलंय विच बेसिकली हॅज टर्न्ड आउट टू बी अनसक्सेसफुल. तुम्हाला पश्चाताप होतो, तुम्हाला वाईट वाटतं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे की जेव्हा आपण कुठलंही काम करतो, आपल्याला माहित नसतं की ते चांगलं आहे का वाईट. थोड्या वेळेनंतर, 6 महिन्यानंतर, 1 वर्षानंतर, 2 वर्षानंतर वी कम टू नो की ते कुठलं रूप घेऊन आलंय. व्हॉट इज द आउटकम? अँड देन वी स्टार्ट गोइंग फॉर सम काइंड ऑफ अनालिसिस. It should be done. That's very, very important. But in my opinion, not more than 35% time should be spent on analysis. Otherwise, you end up paralyzing yourself. You end up stop doing anything that is basically experimental. आणि जेव्हा पण तुम्ही काही नवं काम करता, एक्सपेरिमेंट करता, त्यातूनच आपण खरं तर शिकतो. या सगळ्या गोष्टी मी ह्यासाठी बोलतोय की आय वॉन्ट दॅट आवर मिडल मॅनेजमेंट ॲट द एंड ऑफ क्लास टाइम शुड बिकम स्मार्टर, बेटर, मोर वायझर. त्यासाठी जास्त जरूरत कशाची आहे की आपण खूप सगळं करू, खूप सगळी कामं करू. आणि जेव्हा आपण खूप सारी कामं करतो, तेव्हा त्यातल्या काही कामांमध्ये आपण होतो अयशस्वी. आणि जीवनाची एक खास गोष्ट आहे की यशाने मिळतो आपल्याला आत्मविश्वास. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आत्मविश्वासाने ऊर्जा मिळते, करण्याची ताकद मिळते. बट ॲट द सेम टाइम जर तुम्हाला एका पाठोपाठ एक फक्त मिळत गेलं यशच यश, तुम्हाला नाही लक्षात येणार केव्हा तुम्हाला होईल ओव्हर कॉन्फिडन्स, आणि केव्हा पुढची पायरी तुम्ही ओलांडाल आणि व्हाल अहंकारी, की तुम्ही लोकांना ऐकणं बंद कराल, स्वतःला खूप मोठा माणूस समजायला सुरुवात कराल. आणि ती एक चुकीची गोष्ट आहे. हे एक कारण आहे टू काउंटर दॅट. असफल होणं खूप आवश्यक आहे. असफलतेने आपल्याला सेटबॅक मिळतो, आपण विचार करतो, आत्मविश्लेषण करतो, आणि त्यांनी एक परिपक्वता येते. समजू लागतं की अपयशाच्या वेळी, बदनामीच्या वेळी, नालस्तीच्या वेळी आपल्याला कसं वाटतं. इट्स नॉट दॅट समबडी हॅज इन्सल्टेड यू. असं नाही आहे की कोणी हेतुपुरस्पर तुमची नालस्ती केली आहे. ते असं आहे की जेव्हा तुमच्या लक्षात येतं की जी कृती तुम्ही केली आहे 3 महिने किंवा 9 महिने किंवा 1 वर्षापूर्वी, त्यांनी काही झालं नाही चांगलं, ते फ्लॉप झालंय, अपयशी झालंय, आणि त्यांनी तुमच्यात येतात वाईट भावना. जीवनाच्या ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतात, अपयश ज्यांनी तुम्हाला आत्मविश्लेषण करावं लागतं, तुमची सेन्सिटिव्हिटी वाढते, आणि यश ज्यांनी आत्मविश्वास मिळतो. जेव्हा या दोन्ही गोष्टी मिळतात तेव्हा आपण त्याला म्हणतो परिपक्वता, की आपण जास्त परिपक्व होतो, आपल्यामध्ये जास्त ज्ञान येतं. आणि हे फार महत्वाचं आहे. पण मला तुमचं लक्ष वेधून घ्यायचं या मुद्द्यावर की नका करू जास्त विश्लेषण. कारण जास्त विश्लेषण केल्यानं आपण भविष्य काळाबद्दल खूप नकारात्मक होतो. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. उदाहरण म्हणजे तुमचं जेव्हा वर्ष सुरू होतं आणि मागचं वर्ष तुम्ही संपवलं एक खूप चांगल्या तऱ्हेने, तुमची वाढ होती 25%. माझा प्रश्न असा आहे, तुम्ही पुढच्या वर्षाचं प्रोजेक्शन कसं करता? 25% तर मी करेन, 30 पण करू शकतो, असा आत्मविश्वास तुमचा असतो. दुसरी बाजू, तुमचं मागचं वर्ष खूप बेकार गेलं होतं. तुमची बढत होती 5% किंवा तुमची बढत होती 0%. उदाहरण, आता तुम्ही कसं प्रोजेक्शन बनवलं असतं? अगदी कॉशियस राहून तुम्ही तुमच्या कार्यक्षमतेवर, जे तुम्ही करू शकता त्याच्यावर सुद्धा तुमचा विश्वास जातो, आणि तुम्ही देता एक खूप पेसिमिस्टिक असं एक प्रोजेक्शन. मला तुमचं लक्ष वेधून घ्यायचंय या गोष्टीकडे. जेव्हा तुम्ही वाईट परिस्थितीतून निघता तेव्हा तुम्हाला वाटतं भविष्यकाळ पण वाईट असेल. असं नाही व्हायला पाहिजे. आणि म्हणूनच मी म्हणतो की विश्लेषण करायला हवं, पण एका सीमेपर्यंतच. इट शुड नॉट बी टू मच, टू डीप,
किंवा तुम्ही 24 तास त्याबद्दलच विचार करत राहता, तुमची ऊर्जा संपून जाते आणि तुम्ही प्रत्येक भविष्य काळातल्या गोष्टीला नकारात्मक रूपाने पाहता. मी का याच विषयाचं चयन केलंय कारण आपण आता संपवतोय आपलं हे वर्ष आणि लवकरच तुमच्या वार्षिक मीटिंग सुरू होतील आणि तुमचे मॅनेजर्स तुम्हाला विचारतील तुमच्या भविष्यातल्या प्रोजेक्शन्स बद्दल. यासाठीच ठेवा अगदी लॉजिकल विचारधारा आणि तुमचं विश्लेषण फक्त तुम्हाला मिळालेल्या संख्यांच्या आधारावर नाही होऊ शकत. तुमच्या समोर संख्या येतात, तुम्ही त्याचा ट्रेंड बघता आणि त्याच्यावर विश्वास करता एक मॅनेजरच्या रूपाने. आणि एक मेडिकल रेप म्हणून सुपरफिशियल लेवलवर तुम्ही तुमच्या प्रायमरी सेलवरून ठरवता की हे असं होईल. अगदी चुकीची आहे तुमची विचारधारा. कुठलाही नेता आणि स्पेशली मिडल मॅनेजमेंट किंवा सिनियर मॅनेजमेंट यांना नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे, केव्हाही तुम्ही कुठलाही डेटा बघता तुम्ही इम्प्रेस होऊ नका, खूप आनंदी किंवा खूप दुःखी फक्त डेटाकडे बघून. नेहमी संख्यांमध्ये खोलवर बुडी मारा. आता जेव्हा तुम्ही कुठलीही स्ट्रॅटेजी बनवता तर त्यात डीप डाईव्ह करण्याची एक पद्धत असते की ती स्ट्रॅटेजी कुठवर गेली आहे. माझे याच्यावर काही विचार आहेत आणि माझे अनुभव पण आहेत. जसे मॅनेजर्स असतात तशीच त्यांची टीम असते. तुमची पद्धत काय असायला पाहिजे की तुम्ही कुठलीही स्ट्रॅटेजी देता की तुम्ही काहीही विचार करता की हे काम व्हायला पाहिजे. एखादं नवीन प्रॉडक्ट लॉन्च करायचंय, त्याला लॉन्च करायची पद्धत काय आहे, त्याचे USPs काय आहेत वगैरे काही. 10 डॉक्टर 20 डॉक्टर, किती कॉल, किती कव्हरेज, कितीतरी गोष्टी असतात. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला मीटिंग मध्ये डिस्कस करतो, तुम्ही वरून ती स्ट्रॅटेजी दिली, ऑल राईट, पण एक फिलॉसॉफी असते बनवणाऱ्याची आणि चेक करणाऱ्याची. म्हणजे याचा अर्थ काय झाला की जो बनवतो आणि ज्याला दिली जाते त्याला नाही विचारलं जात. तर आता तुम्हाला काय करायला हवं की जेव्हा तुम्ही मॅनेजर्सच्या मीटिंगमध्ये एक स्ट्रॅटेजी दिली किंवा RM च्या मीटिंगमध्ये एक स्ट्रॅटेजी दिली, तर तुमचा उद्देश काय असायला पाहिजे की जेव्हा तुम्ही फील्डमध्ये काम करायला जाल, आणि यासाठी मी खूप बोलतो की फील्डमध्ये गेल्याने तुम्हाला खरं काय ते कळतं. जेव्हा तुम्ही मेडिकल रॅप बरोबर काम करता, म्हणून काम करताना तुमच्या हे लक्षात राहिलं पाहिजे की मीटिंगमध्ये किंवा हेड ऑफिसमध्ये ही स्ट्रॅटेजी दिली होती. तेव्हा वर्किंगच्या वेळी तुमच्या लक्षात येतं की तो करतो आहे का काही त्या स्ट्रॅटेजी प्रमाणे, का त्या आठवणीतच नाहीये. जशी डिटेलिंग, जशी कव्हरेज, जशी सिलेक्शन, जसा सर्वे, तशा गोष्टी तो त्याप्रमाणे करतो की नाही करत. आणि तो नाही समजा करत तेव्हा नाही होत असणार. याचा अर्थ काय आहे? सोपी पद्धत आहे, खूप सोपी पद्धत अशी आहे की तुम्ही एक स्ट्रॅटेजी दिली मीटिंगमध्ये, त्याच्यानंतर तुम्हाला जाऊन रेप बरोबर काम करायचंय. 2-3 दिवस काम कराल टीम बरोबर, तुमच्या लक्षात येईल. एक पद्धत ही आहे. दुसरी पद्धत काय आहे? जर मी RM ला काही स्ट्रॅटेजी देतो तर मला कुठे चेक करायला हवं? RMचं हेडक्वार्टर समजा हैदराबाद आहे, तर हैदराबादच्या मेडिकल रेप बरोबर काम करा. म्हणजे सांगणं असं की RMच्या हेडक्वार्टरमध्ये जसं वातावरण असेल, जे करत असतील तेच खरं असेल, तर त्याच्याच हेडक्वार्टरवर, त्याच्याच रॅप बरोबर, त्याच्याच व्यक्तींबरोबर काम करा आणि तुम्हाला कळून येईल की काय बरोबर आहे. नाहीतर मग एखाद्या मीटिंग रूम मध्ये, AC रूम मध्ये, हेड ऑफिस लेवलवर सगळं काही चांगलं असतं, सगळं काही बढिया चाललेलं असतं. वरवर बोलणं झालं, वरवर खबर घेतली, ठीक आहे. केव्हाही तुम्हाला स्ट्रॅटेजी बघायची आहे, ज्युनियर्सकडे जा आणि तुम्हाला कळेल खरं ते. एक अजून पद्धत आहे, जेव्हा तुमच्याकडे खूप मोठा एरिया असेल, उदाहरण म्हणून तुम्ही मागच्या मीटिंगमध्ये कुठली तरी स्ट्रॅटेजी दिली होती, आता तुमच्या 2 महिन्यानंतर तीच मीटिंग झाली, तर तुम्ही सगळ्यात पहिला प्रश्न बोलण्याचा नसतो, ऐकण्याचा असतो. तुम्ही म्हणाला, म्हणजे सगळ्या लोकांना म्हणाला, अगदी टॉपलाईन मॅनेजमेंट टू बाकीच्या टीममेट्सपर्यंत, एक कागद काढा, त्या कागदावर आपलं नाव लिहा, त्याच्यावर आपलं हेडक्वार्टर लिहा. मग तुम्ही प्रश्न विचारा की आता या कागदावर सगळे, म्हणजे अगदी वरपासून खालपर्यंत त्यांनी लिहायचं कुठल्या 3 स्ट्रॅटेजीची चर्चा आपण मागच्या वेळी केली होती, किंवा अशा कुठल्या 3 किंवा 4 गोष्टी आहेत ज्या तुम्ही आत्ता करताय. मेक शुअर की सगळे लिहित आहेत. आणि एकदा सगळ्यांचं सगळ्यांनी लिहून झालं, मग आता तुम्ही काय कराल? त्या मुख्याला अगदी मीटिंगच्या मध्यभागी घेऊन या आणि त्याला म्हणाल की तू जे या कागदावर लिहिलंयस ते वाचून दाखव. काय लिहिलंयस तू? मेक हिम रीड समथिंग.
की ही स्ट्रॅटेजी 1 आहे, ही 2 आहे, ही 3 आहे, ही 4 आहे किंवा ही 5 आहे, म्हणजे जे काय असेल ते ठीक. तुम्हाला लगेच लक्षात येतं त्या मुख्य मनुष्यानं त्या स्ट्रॅटेजीज बद्दल जे बोललंय ते मागच्या मीटिंगमध्ये चर्चेला पण गेलं होतं का नाही, तुम्हाला लगेच कळेल. दुसऱ्या स्टेपमध्ये काय करायचंय तुम्ही, आता तुम्ही म्हणायचे की जितके तिथे फर्स्ट लाईन आहेत तुम्ही त्याच्या जवळ जा आणि त्यांना सांगा की तुम्ही जे कागदावर लिहिलंय तेच बोलायचंय. मग तुम्ही रेप्सकडे जा, जे कागदावर लिहिलंय तेच बोलायचंय. तुम्हाला फक्त अर्ध्या तासामध्ये इन 30 मिनिट्स तुम्हाला कळून जाईल इन काही जागी की मॅनेजरनी अगदी उत्कृष्ट लिहिलंय, ज्याच्या 5 गोष्टींपैकी 4 गोष्टी बरोबर आहेत. तुमच्या लक्षात येईल की त्याच्या टीमनी पण तसंच लिहिलंय. अगर असं आहे तर तो मॅनेजर हा अत्यंत इफेक्टिव्ह आहे. तो स्वतःही करतो आणि लोकांकडून पण करून घेतो. दुसरी केस काय असू शकते, त्याला स्वतःला तर माहिती आहे पण त्याच्या टीमला नाही माहिती. तिसरा केस काय असू शकतो की अर्ध्या टीमला माहिती आहे, अर्ध्या टीमला नाही माहिती. चौथी केस काय असू शकते, प्रत्येक मनुष्य त्याच्या टीम मधला वेगळं वेगळं लिहितोय आणि त्याचा काय अर्थ आहे. याचा अर्थ पहिला मॅनेजर अत्यंत इम्पॅक्टफुल आहे, दुसरा ठीकठाक आहे आणि तिसरा नाहीच आहे. शारीरिकरित्या आहे पण नाही आहे, तो फक्त नावा करताय. तसं नाही आहे. तसंच आता या प्रकारची एक्सरसाइज दर मीटिंगमध्ये करा आणि मी तुम्हाला प्रॉमिस करतो गोष्टी फार लवकर बदलतील. लिहिण्याने फायदा काय होतो की कोणी दुसऱ्याची कॉपी नाही करू शकत, कोणी स्पॉन्टेनियसली कोणाची गोष्ट ऐकून नाही बोलू शकत. जेव्हा तुम्ही लिहिता किंवा लिहून घेता आणि तेच वाचून घेता तेव्हा तुम्हाला कळतं खरं काय ते. अदरवाईज काय होतं की 90% लोक एकाचे ऐकतात, एकाचं जोडतात. आणि बऱ्याच मीटिंग्समध्ये मी बघितलंय ज्या गोष्टी मागच्या मीटिंगमध्ये झाल्याच नाहीत त्याच्याबद्दल ते चर्चा करायला सुरुवात करतात. म्हणजे जी गोष्ट झाली असते 6 महिन्यापूर्वी, 1 वर्ष आधी, 2 वर्ष आधी बोली गेली होती आणि जेनरिक गोष्टी बोलल्या जातात. आम्हाला खूप कष्ट करायचे, आम्हाला आमच्या सेल्सला वाढवायचंय, आम्हाला ग्रोथ वाढवायची, आम्हाला डॉक्टर्स कन्वर्ट करायचेत. सगळ्या जेनरिक गोष्टी बोलल्या जातात आणि या गोष्टी युजलेस असतात. कुठलाही स्मार्ट लीडर किंवा टॉप लीडर याला फार लवकर समजू शकतो की कुठला माझा मिडल मॅनेजर RM, ZM शार्प आहे आणि कुठला नाही आहे, कोण फक्त वेग गोष्टी करतो. याशिवाय तुम्हाला अजूनही गोष्टी कळून येतात. तुमच्या टूर प्रोग्रामनी तुम्ही जेव्हा तुम्ही जेव्हा मोठे होता, जेव्हा तुम्ही फर्स्ट लाईन असता तेव्हा तुमचा टूर प्रोग्राम बनतो तुमच्या रेपच्या मर्जीप्रमाणे. 5 रेप आहेत, 5च्या हिशेबाने. जेव्हा तुम्ही बनता सेकंड लाईन तेव्हा तुमचा टूर प्रोग्राम बनतो रेपच्या हिशेबाने नाही, तुमच्या फर्स्ट लाईनच्या हिशेबाने. जेव्हा तुम्ही बनता थर्ड लाईन तेव्हा तुमचा टूर प्रोग्राम बनतो तुमच्या सेकंड लाईनच्या हिशेबाने. ते या आधारावर नाही की कुठल्या हेडक्वार्टरमध्ये किती मुलं काम करतात, नाही की तुमच्याकडे किती RM आहेत, तुमच्याकडे किती ZM आहेत, ZMच्या कुठल्या एरियामध्ये जायला हवं. आता उदाहरणार्थ मी काम करतोय थर्ड लाईन किंवा फोर्थ लाईन आणि माझ्या हाताखाली आहेत 6 ज्युनियर, इमिजिएट ज्युनियर. आता मला माझा वेळ वाटायचा आहे त्या 6 ज्युनियर्समध्ये आणि त्या 6 लोकांच्या कुठल्या वीक एरियामध्ये जायला पाहिजे, कुठल्या स्ट्रॉंग एरियामध्ये जायला पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की त्या तुमच्या ज्युनियरच्या हेडक्वार्टरला जरूर जायला पाहिजे. घरी जाऊन कळतं खरं काय ते. जसे वडील असतील तसे, नाही आय एम सॉरी, जसे मुलं असतील तसेच आई वडील असतील. नेहमीच असं असतं. म्हणून सवय लावून घ्या चेक करण्याची त्याच्या स्वतःच्या हेडक्वार्टरवर आणि मग 1-2 अजून एरिया. अशा पद्धतीने तुम्ही बनवायला पाहिजे तुमचा टूर प्रोग्राम. प्लीज बदला ह्याला आणि वापरा ही टेक्निक आणि तुम्हाला खूप इम्प्रूव्हमेंट दिसेल. जे हेड ऑफिसमध्ये लोक काम करतात, जी फॅक्टरीजमध्ये काम करतात, कुठे काम करत असतील, जे काय तुम्ही स्ट्रॅटेजी बनवता, ज्या काही गोष्टी तुम्ही बोलता, प्लीज चेक म्हणजे खालच्या माणसाकडून जाणून घ्या. आणि हेच एक कारण आहे की मी सारखं सांगत असतो की कोर ऑफ द ऑर्गनायझेशन किंवा DNA किंवा आत्मा तिचा राहतो हृदयामध्ये आणि मस्तकामध्ये त्यांच्या ज्युनियर्सच्या, रेप्सच्या, ज्युनियर लोकांच्या, वर्कर्सच्या. त्यांच्या हृदयात असते असली मॅनकाइंड. तेच कल्चर, तेच स्ट्रॅटेजीज, तेच इम्प्लिमेंटेशन करायची पद्धत ते आपल्याला सांगतात आणि त्यांच्या हिशेबानेच करायला पाहिजे. म्हणूनच असं म्हणतात की आपल्या पॉलिसीज, आपल्या स्ट्रॅटेजीज अगदी सोप्या असायला पाहिजेत. जो सगळ्यात खालचा माणूस आहे, जो अगदी ज्युनियर आहे, जो सगळ्यात नवीन आलाय, त्याला पण समजायला पाहिजे, इतकी सिंपल असायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर जे तुम्ही एक ठरवता
ते तुम्ही करत राहा 100 वेळा किंवा 10,000 वेळा. आता काही दिवसापूर्वीच झाला एक व्हिडिओ खूप व्हायरल. त्या व्हिडिओमध्ये काय आहे की ब्रुसलीने एकदा म्हटलं होतं दॅट आय एम नॉट अफ्रेड ऑफ दोज पीपल हू नोज हाऊ टू किक 1000 वेज ऑफ किकिंग. जे 1000 पद्धतीने किक मारू शकतात, मला त्यांची भीती नाही वाटत. मला भीती वाटते त्या मनुष्याची who knows only one way of kicking but who has practiced it 1000 times. And that's very important. या वक्तव्यामध्ये एक गूढ अर्थ दडलाय. जर तुम्ही काही काम घेता, करायला सुरू करता, तेच करत राहा, करतच राहा, काही वर्षापर्यंत करत राहा, मग तुम्हाला मिळतो एका तऱ्हेचा कंपाऊंडिंग इफेक्ट आणि त्यांनी तुम्हाला मिळतात खूप खूप चांगले रिझल्ट्स. प्रॉब्लेम कुठे येते? 3 महिने आम्ही हे करतो, मग सोडून देतो, मग 3 महिने काहीतरी नवीन करतो, सोडून देतो. सर, विचार करा की जेव्हा तुम्ही काही काम करायला सुरुवात करता 3 किंवा 6 महिन्यात तर तुमच्या ज्युनियरला काहीतरी समजतं. 9-10 महिन्यामध्ये त्याला ते करायला यायला लागतं. 1-2 वर्षात तो एक्सपर्ट बनतो. तुम्ही कलर बदला, संदर्भ बदला, पण जी कॉन्टेंट आहे, जे खरं काही आहे, त्याला तसंच राहू द्या. आणि म्हणून तुम्ही बघाल की माझ्या सगळ्या व्हिडिओजमध्ये मी नेहमी बोलत राहतो त्याच गोष्टी. म्हणून विश्वास ठेवा विश्लेषणामध्ये, पण जास्त नाही. नेहमी भविष्याकडे बघत राहा. विश्लेषणाने तुम्ही निष्क्रिय होऊ नका. जी काही तुम्ही स्ट्रॅटेजी बनवता, चेक करा की ती फक्त हवेत आहे की त्या जमिनीवर पण होतीये. किंवा जेव्हा तुम्ही रेपशी बोलता तेव्हा ते तुम्हाला आपली गोष्टी सांगतो. मी त्या डॉक्टरकडे गेलो, डायलॉगमध्ये हे झालं, त्याचे इतके डबे वाढले, असं झालं. तर त्या गोष्टींना समजून घ्याल तेव्हा तुम्हाला कळेल की त्याच्यामध्ये एक्साइटमेंट आहे का नाही. आणि शेवटीचं पण सगळ्यात महत्वाचं, करत राहा त्याच गोष्टी सारख्या, म्हणजे तुम्हाला मिळेल अमेझिंग कंपाऊंडिंग इफेक्ट. सो आय विश यू ऑल द बेस्ट, गुड लक अँड हॅपी end of financial year in March, and hope you will be optimist enough आणि बरोबर तऱ्हेचं प्रोजेक्शन द्याल. So I wish you all the best, good luck and have a great year ahead. Bye bye.